नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत भोपळ्याच्या पुऱ्या आणि या लाल भोपळ्याची खीर। अप्रतिम चवीची लागते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर ती कशी करायची ते आता आपण पाहूया। त्यासाठी आपण घेतलाय हा लाल भोपळा, याला दुधी भोपळाही म्हटलं जातं किंवा गावी याला डांगर असंही बोललं जातं। तर खिरीसाठी आपल्याला हा किसून घ्यायचा आहे आणि पुऱ्यांसाठी याच्या आपल्याला फोडी करायच्यात। आता आपण किसून घेतलेला जो भोपळा आहे तो तुपामध्ये छान परतून घ्यायचा। चांगला परतून झाला की मग यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ। तर तो गूळ आपण चिरून घ्यायचा आहे। आता दुधी भोपळ्याचे घारे करायचे म्हटलं ते यासाठी प्रामुख्याने आपल्याला गूळच लागतो, पण खिरीसाठी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। येथे खिरीसाठी आपण ड्रायफ्रूट घेतलेत, वेलची पूड घेतली। आता आपली छान हा दुधीचा किस परतून झालाय, त्यावर भरपूर सारे ड्रायफ्रूट आणि वेलची पूड आपण घातली, ती मिक्स करून घेतली। आता हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर वरून आपल्याला घालायची आहे यामध्ये साखर, कारण मी ही खीर साखरेची बनवली। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता, फक्त मग दुधाला उकळी घेताना तो लवकर बंद करावा, नाहीतर मग फुटण्याची शक्यता असते। आता आपली साखर छान विरघळून झालेली आहे। आता यावर आपल्याला घालायचे दूध। तर मी आता यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर दूध घातले आणि आता दूध आणि हा जो दुधीचा किस आहे याला चांगली उकळी येऊन हा आपल्याला एकजीव करायचा आहे। मस्त एकदम सुगंध सुटलाय, अप्रतिम चवीची लागते ही दुधीची खीर। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा। तर आपली ही दुधी भोपळ्याची खीर आता तयार झालेली आहे आणि दिसायला सुद्धा किती छान दिसते, तुम्ही पाहू शकता। आता यानंतरची पुढची रेसिपी आहे दुधी भोपळ्याच्या पुऱ्या किंवा घाऱ्या बोलतो आपण त्याला। यासाठी आपण गुळाचा वापर केलाय, बारीक फोडी करून घेतल्यात आपण आणि ह्या आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायच्यात। तर 2 ते 3 शिट्ट्या देऊन याला छान वाफ देऊन घ्यायची आणि गुळाच्या पाकामध्ये या फोडी आपल्याला शिजून घ्यायच्यात। फोडी चांगल्या शिजून झाल्या की यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ आणि थोड्याशा प्रमाणात तांदळाचं पीठ वापरायचे, म्हणजे आपले घारे एकदम अप्रतिम चवीचे बनतात। तर आता पाहू शकता तुम्ही गूळ छान विरघळला गेलेला आहे। तर मी विरघळेपर्यंत त्याला झाकण लावलं नाही, पूर्ण आधी विरघळून घेतलं आणि त्यानंतर मग झाकण देऊन शिट्टी देऊन घेतलेली आहे। आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मी पीठ मळून घेतलं। त्यामध्ये मी 4 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ व 1 वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलं। चवीपुरतं मीठ घालायचे आणि अशा मस्त आपल्या गरम गरम घाऱ्या तयार झालेल्या आहे। पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि तेलामध्ये अशा मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्यात। या घाऱ्या किमान 5-6 दिवस टिकतात, चवीला खूप रुचकर लागतात। प्रवासात सुद्धा तुम्ही या घाऱ्या घेऊन जाऊ शकता, म्हणजे त्या लवकर खराब होत नाही। तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा। आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका की रेसिपी कशी वाटली ती। आपण अगदी थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवल्यात, एक म्हणजे दुधी भोपळ्याची खीर आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळ्याचे घारे। जे माझा व्हिडिओ नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे नेहमीच पाहतात त्यांनी लाईक आणि कमेंट करा। तर भेटूया असं आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।